इथे ऐश्वर्या उठते आणि सगळ्यांना सांगते, जे पण हिच्या विरोधात आहेत, म्हणजे असं वाटतंय की हिने बाहेर जाऊ नये, त्यांनी हात वरती करा. तर इथे राजकुमार, तिलोत्तमा, ऐश्वर्या हे सगळे हात वरती करतात. इथे राजकुमार आपल्या बायकोकडे म्हणजेच अमृताकडे रागाने बघत असतो, कारण तिने हात वरती केलेला नसतो. इथे ऐश्वर्या नीलकडे बघते, म्हणजेच तिच्या नवऱ्याकडे, तर त्यांनीही हात वरती केलेला नसतो. तेव्हा ऐश्वर्या नीलला म्हणते, तू ऐकलं नाहीस मॉमनी काय सांगितलं म्हणून? तुला अजून समजलं नाही आहे का ती गोष्ट? आणि तो हात वरती करतो. इथे 4 लोकांचा हात वरती येतो आणि नंतर ती म्हणते, जे या मुलीच्या बाजूने आहेत, म्हणजे ज्यांना असं वाटतं की तिने बाहेर जावं, काम करावं, त्यांनी हात वरती करावं. तर इथे चंद्रकांत, अमृता वहिनी, सोहम आणि बबलू हात वरती करतात. तेव्हा ऐश्वर्या बबलूला म्हणते, तू हात वरती कशाला केलास? तू कोण आहेस? तू फॅमिली मेंबर नाही आहेस. तू इकडे राहतो, खातो, पितो. ह्याचा अर्थ असा नाही की तू फॅमिली मेंबर आहे, म्हणून तुझं मत इथे मांडू नकोस. तुझा हात खाली कर. आणि तो चुपचाप आपला हात खाली करतो. इथे चंद्रकांत ऐश्वर्याला सांगतात, तू बबलूला असं का बोललीस? मी त्याला माझ्या मुलासारखंच मानतो आणि तोही या घरचा मुलगाच आहे आणि आम्ही असा भेदभाव करत नाही आहोत. काय तिलोत्तमा, तुझं काय म्हणणं आहे यावर? तेव्हा ती म्हणते, हो ऐश्वर्या, हे बोलतायत ते बरोबर आहे. इथे बबलूला पण हात वर करण्याची मुभा मिळते. इथे ऐश्वर्या तिलोत्तमाला म्हणते, मॉम, पण ह्याचा अर्थ आता 4 वर्सेस 4 झाले आहेत. मग आता ठरणार कसं? डिसिजन कसा घेणार? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या तू घाबरू नकोस. माझा सारंग आहे ना, तो येईल ना, तो माझ्या शब्दाबाहेर नाही. इथे सगळेच सारंगची वाट बघतात. इथे सावली मनात म्हणते, जर का सारंग सरांनी नाही सांगितलं तर? मी भैरवी माईंना शब्द दिलाय, तो मोडेल. विठ्ठला मदत कर. इथे ऐश्वर्या सारंगला फोन करायला जाते, तेवढ्यातच तिलोत्तमा म्हणते, तो बघ सारंग आला म्हणून. सारंग घरात येतो, तसंच ऐश्वर्या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करते. ऐश्वर्या सारंगला म्हणते, आम्ही वोटिंग करतोय की हिने काम करायला जावं की नाही, त्यामुळे आता तुझा फायनल डिसिजन असेल. तूच डिसिजन मेकर आहेस, त्यामुळे आता तू तुझं मत दे. कारण 4 वर्सेस 4 झालं आहे. 4 लोकांना वाटतं की तिने नाही जावं आणि 4 लोकांना वाटतं तिने जावं बाहेर काम करायला. इथे सारंग सावलीकडे बघतो आणि सावली गपगुमान उभी असते. इथे सारंग म्हणतो की ऐश्वर्या बहिणी, मी ऐकलं की तू म्हणलीस की ही जे काम करते ते एकदम छोटं आहे, आपल्या स्टेटसला मॅच होणार नाही म्हणून. असं कसं गं? तेव्हा ती म्हणते, सारंग तू काय विचारतोयस हे? तेव्हा सारंग म्हणतो, आपण मोठी कंपनी चालवतोय, तर आपणला स्टेटस खूप चांगलं आहे का? आणि आपल्या हाताखाली जे काम करतात, जे हे प्रोडक्ट बनवतात, ते चुकीचे आहेत, ते खालच्या साथीचे आहेत. त्यांचं काम म्हणजे काही काम नाही आहे. जर का त्यांनी काम नाही केलं तर आपली कंपनी उभी राहिली आहे, ती पडेल आणि ते काम कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे त्यांचंही काम महत्त्वाचंच आहे. आणि तसंच सावलीचं. आणि एक सांग, तू ब्युटी पार्लर चालवतेस ना, पण हे आपल्या स्टेटसला मॅच नाही करत असं म्हटलं तर? आणि तुला सांगितलं की तू ब्युटी पार्लर चालवू नको, हा बिझनेस सोडून दे, हे काम सोडून दे, तर तू करशील? हे ऐकल्यावर ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, सारंग तू काय बोलतोयस? तू माझी कंपॅरिझन हिच्याशी करतोयस? तेव्हा सारंग म्हणतो, मी असं काहीच कंपॅरिझन करत नाही आहे. मी वस्तुस्थिती सांगतोय. कोणतंही काम छोटं मोठं नसतं. काम हे कामच असतं. एखादा व्यक्ती सोन्याच्या चमच्याने जेवतोय तर तो महान, मोठा, चांगला, आणि एखादा व्यक्ती हाताने जेवतोय तर तो कमी, त्याला कमी लेखायचं. हे ऐकल्यावर सावलीला खूप बरं वाटतं. तिला वाटतं की सारंग खूप चांगला व्यक्ती आहे आणि हे जे सांगतोय ते तिला खूप बरं वाटत असतं, आनंद देत असतं आणि तिच्या मनात सारंगविषयी आदर आणखीन वाढतो. इकडे भैरवी खूपच आनंदात असते. तारा तिला म्हणते, तो एवढी आनंदात काय? कारण भैरवी फोनवर बोलत असते की आम्ही शोज करू म्हणून, कुठेही करू चालेल, शोज एकामागोमाग एक लावा म्हणून. इथे तारा भैरवीला विचारते, आई तू अशी काय करतेस? तुला एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो? त्यात सावलीला त्या घरातून बाहेर निघता तरी येईल का? तू काय करतेस हे? तेव्हा भैरवी खूपच कॉन्फिडंट असते. ती म्हणते, ते सगळं माझ्यावर सोड, मला माहिती आहे मी काय केलं आहे ते. इथे तारा म्हणते, पण तू तर निर्णय तिलोत्तमा आंटीवर सोडला आहेस ना. तेव्हा भैरवी म्हणते, सावली शब्द पाळेल आणि त्या घरातून बाहेर निघेल. आणि जशी ती बाहेर निघाली, तिलोत्तमाला राग येईल आणि ती परत त्या घरात तिला घेणार नाही. म्हणजे ती परत आपल्या वडिलांच्या घरी येईल आणि ती माझ्या तावडीत सापडेल. आणि जर का तसं झालं नाही तर सावलीचा शब्द मोडेल. दोन्हीकडनं आपलीच जीत आहे आणि एका दगडात 2 पक्षी हे मारलेच जातील. आणि ती खूप कॉन्फिडेंटली ताराला सांगते. पण तारा कन्फ्यूज असते.
ती घाबरत असते, जर का सावली नाही आली तर तिचे शोज कॅन्सल होतील. इकडे दुसरीकडे सारंग हे सगळं बोलत असतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मॉम आता तुम्हीच बोला. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अरे तुम्ही लोक भांडण करू नका, काय निर्णय आहे तो ठरवूया. पण मला माहिती आहे माझा मुलगा माझ्या विरोधात नाही जाणार म्हणून. तर इथे सारंग म्हणतो, आई माझा असा निर्णय आहे की तिला जे करायचं आहे काम ते करू दे. हे ऐकल्यावर तिलोत्तमाला खूप राग येतो की तिचा लाडका मुलगा तिच्या विरोधात गेला आहे आणि या मुलीची साईड घेतली आहे. ती ताडकन तिथून उठते आणि म्हणते, चला झाला निर्णय, आता मी निघते म्हणून. आणि ती रागारागाने तिथून निघून जाते. हे बघून बाकीचे लोकही तिथून निघून जातात. इकडे नील आणि अमृताबाईंनी, सोहम आणि बबलू हे सगळे खुश असतात. सारंगने सावलीची बाजू घेतली आहे हे त्यांना खूप बरं वाटतं आणि चंद्रकांतला सुद्धा. इथे सावली खूप खुश होते आणि ती म्हणते, विठ्ठला धन्यवाद. ती विठ्ठलासमोर हात जोडते आणि म्हणते, तू माझा शब्द खाली पडू दिला नाहीस. मी जे वचन दिलं होतं ते मोडू दिलं नाहीस. मला माहिती आहे मी काही वेळेला रागवते तुझ्यावर, पण तू माझी साथ नेहमीच देतो. आणि तसंच मी आणखीन एक मागणं मागते आहे, सारंग सरांना नेहमी खुश ठेव, त्यांच्यावर कोणतं संकट येऊ देऊ नकोस. आणि तेवढाच सारंग पाठीमागे येतो आणि जेव्हा सावली वळते तर एकदम सारंग समोर असतो. सारंग तिला म्हणतो की तुला जे हवं ते तू कर, तुला कोणीही अडवणार नाही. आणि तिथून जात असतो. तेवढ्यातच सावली त्याला हाक मारते आणि थांबवते आणि म्हणते, थँक्यू सारंग सर. तोही खुश होतो. तो म्हणतो हूं आणि तिथून निघून जातो. इथे तिलोत्तमा आपल्या रूममध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तिला याच गोष्टीचा राग येत असतो की सारंगनी तिची साईड न घेता त्या मुलीची साईड घेतली आहे. आणि ती त्याच गोष्टी आठवत असते ज्या सारंग आणि सावलीबद्दल तिला ऐकायला मिळतात. इथे ती खूप चिडलेली असते. सारंग तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मी त्या घरात गेलेलो, त्यांनी खूप आदरातिथ्य केलं आहे आणि खूप चांगली वागणूक दिली आणि मी सगळ्या गोष्टी पडताळल्या आहेत. माझ्या मनात जितके पण प्रश्न होते त्यांची उत्तरं मिळाली आहेत आणि आता मी रिलॅक्स आहे. त्यामुळे तू हे सोडणं, असं काही नाही आहे की मी तुझ्या विरोधात गेलो आहे वगैरे. इथे तिलोत्तमा म्हणते, हो माझ्या विरोधात नाही गेलास तू, तिच्या बाजूने बोललास आणि म्हणतोस की माझ्या विरोधात नाही गेलास तू. इथे सारंग म्हणतो, अगं असं नाही आहे, मी तुझ्या विरोधात आलो आहे, फक्त एवढंच की तिला जे हवं ते करून दे एवढंच म्हटलं आहे मी. तेव्हा इथं तिलोत्तमाला राग येत असतो. ती काही त्याच्याशी बोलत नाही. इथे सारंग तिला म्हणतो, आपण सगळ्यांनी तिची माफी मागितली पाहिजे. हे ऐकल्यावर तिलोत्तमा आणखीनच चिडते आणि त्याला सांगते, तू इथून निघून जा. तो म्हणतो, अगं आई पण. ती म्हणते, जा सांगितलं ना. आणि सारंग तिथून निघून जातो. आणि या सगळ्या गोष्टी सारंग आणि तिलोत्तमामधल्या बाहेर उभं राहून सोहम आणि बबलू ऐकत असतात. आणि त्यांनाही बरं वाटतं की सारंग सावलीची साईड घेऊन बोलतोय म्हणून. सारंग आपल्या रूममध्ये एकटाच बसलेला असतो. तेवढ्यातच सोहम आणि बबलू तिकडे येतात. हे बघून सारंग म्हणतो, आल्या पावली तुम्ही निघून जा जा. तेव्हा ते ऐकत तर काही नाही, ते आतमध्ये येतात आणि म्हणतात, आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं आहे. सारंग म्हणतो, बोला. तेव्हा इथे दोघंजणं म्हणत असतात, तू बोल तू बोल. बबलू म्हणतो, सोहमराव बोला की. इथे त्यांचं चालू असतं तर सारंग म्हणतो, बोलायचं नाही आहे तर निघा मग. इथे सोहम म्हणतो, नाही मला बोलायचं आहे. ऐश्वर्या वहिनी नेहमीच सावली वहिनीचा तिरस्कार करते, राग करते आणि आज जे तू बोललास ते बरोबर बोलला, सावली वहिनीची साईड घेतली असते. सोहम म्हणतो की आपण सावली वहिनीच्या घरी गेलेलो तेव्हा त्यांनी आपली किती आब राखली होती, आपल्याला किती आदरातिथ्य दिलं होतं, पण आपण तिला काय केलं, इथे किती तिचा अपमान केला. आपल्याला तिची माफी मागायला हवी, सगळ्यांनीच माफी मागायला हवी. इथे सोहम हे बोलल्यावर सारंग म्हणतो, तुम्ही माझं आणि आईचं बोलणं ऐकलं. तर ते दोघं, नाही 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 आम्ही काहीच ऐकलं नाही आहे. सारंग म्हणतो, खरं सांगा. तेव्हा ते दोघं म्हणतात, हो खरंच बोलतो आहे. सारंग सोहमला म्हणतो, आईची शपथ घ्या आणि बोल. तेव्हा सोहम म्हणतो, हो आम्ही ऐकलं म्हणून. सारंगला ते कळतंच. इथे बबलू म्हणतो, मला पण काहीतरी बोलायचं आहे. सारंग म्हणतो, तेच असेल तर नाही ऐकायचं. पण बबलू म्हणतो, नाही मला दुसरं बोलायचं आहे. इथे सारंग म्हणतो, काय. तेव्हा बबलू आणि सोहम म्हणतात की इथे ऐश्वर्या वहिनीने तिला सावली वहिनीला घर साफ करायला सांगितलेलं आणि ते सुद्धा हाताने. ती बिचारी साफ करत होती. हे ऐकून सारंगला खूपच राग येतो. तो एकदम आश्चर्याने त्या दोघांकडे बघतो. इथे बबलूचं हे बोलणं ऐकून सारंग एकदम विचार करायला लागतो आणि ते दोघं तिथून निघून जातात आणि सारंग तोच विचार करत असतो. इथे दुसरीकडे घर एवढं साफ केल्यामुळे सावलीचे पाय दुखायला लागतात. ती पायांना तेल लावत असते आणि तेवढ्यातच तिचं लक्ष समोर जातं तर तिथे सारंग येतो आणि तिला एक क्रीम देतो, बाम देतो पायाला लावायला. तो म्हणतो, पाय दुखतात. ती म्हणते, हो. तेव्हा तो ते बाम क्रीम देतो आणि सांगतो, हे पायाला लाव, बरं वाटेल, तुला आराम मिळेल. ती हो म्हणते आणि ते ती घेते आणि तिला असं वाटतं की सारंगला काहीतरी बोलायचं आहे म्हणून ती म्हणते, तुम्हाला काही बोलायचं आहे का.
तो म्हणतो हो नाही मला पाणी प्यायचं आहे आणि तो पाणी पितो. इथे सावलीला कळत नाही पण ती त्याच्याकडे बघत असते. इथे परत ती बाम घेऊन लावायला जाते तेवढ्यातच तिचं लक्ष सारंगकडे जातं आणि ती विचारते काही बोलायचं आहे का, बोला ना. तेव्हा तो म्हणतो हो नाही नाही तू बाम लाव आणि झोप, बाम लाव तुला बरं वाटेल. आणि तो एकदम तिथून निघून जातो. सावलीला कळत नाही, ती त्याच्याकडे बघतच बसते.